आता आपण बघूयात मुंबई पुण्यातल्या टॉप 9 बातम्या। 2027 पर्यंत मुंबईतील सर्व महत्त्वाच्या मेट्रो मार्गांचं काम पूर्ण करणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती। मुंबईसह ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्याला रविवारी आणि सोमवारी उष्णतेच्या लाटेचा इशारा। 2 दिवसात आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडा, हवामान विभागाकडून नागरिकांना सल्ला। मुंबई विद्यापीठातील उपकुलसचिवांच्या बदल्या। पदवी प्रदान सोहळ्यात विद्यार्थ्यांच्या डिग्रीवर बोधचिन्हातील नावात चूक आढळल्यानं बदल्या झाल्याची शक्यता। दरम्यान विद्यापीठाकडून नवीन पदवी प्रमाणपत्र 10 दिवसात मिळणार। गोरेगावमधील पत्राचाळीतील 72 दुकानांचा प्रकल्प अखेर रद्द। मूळ रहिवाशांच्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर म्हाडाचा मोठा निर्णय। 72 दुकानांच्या प्रकल्पाला स्थानिकांचा होता विरोध। सीएसएमटी स्थानकातील शौचालयात 18 वर्षीय तरुणीचा आत्महत्येचा प्रयत्न। धारदार शस्त्रानं स्वतः वार करत आत्महत्येचा प्रयत्न। तरुणीवर सेंट जॉर्ज रुग्णालयात उपचार सुरू। पुणे पालिकेच्या आरोग्य केंद्राबाहेर कचऱ्याचं साम्राज्य। येरवडा परिसरात आरोग्य केंद्राबाहेर कचरा असल्यानं नागरिकांच्या आरोग्याला धोका। कोट्यवधी रुपयांचा खर्च करूनही अनेक वास्तूंची दुरवस्था। गेल्या 8 दिवसांपासून खराडी, वडगाव शेरी आणि विमाननगर परिसरात पाणीटंचाईमुळे नागरिक आक्रमक। तर काही ठिकाणी दूषित आणि कमी दाबानं पाणी पुरवठा। महिलांचं पालिकेतील मुख्य पाणी पुरवठा अधिकारी यांना निवेदन। पुण्याच्या ससून रुग्णालयात डॉक्टर, नर्सेस, चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची कमतरता। ससूनमध्ये रिक्त पदं तातडीनं भरण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना। पुण्यात पीएमपीएलचे 470 मार्ग तोट्यात असल्याची माहिती। अवघे 2च मार्ग फायद्यात। पीएमपीला एका बससाठी प्रति किलोमीटर 114 रुपयांचा खर्च। तोट्यातील बस फेऱ्यांमुळे 2024-25च्या आर्थिक वर्षात 766 कोटींची संचलन तूट।